Good morning everyone. My name is Sakshan Sardar and today I am going to give a short presentation on prepositions. As we know, prepositions are the words which define relation between two things. So let's get started. So first, as you can see, the first preposition is in. इनचा अर्थ असते च्या अंदर. जर आपण कुठली गोष्ट आपण कशाच्या अंदर असू, कुठल्या स्पेसच्या इन्क्लोज सरफेसच्या अंदर असू तर आपण त्याला इन यूज करतो. जर समजा आता आपण या क्लासच्या अंदर आहे, हे पूर्ण जी स्पेस आहे पूर्ण एन्क्लोज्ड आहे, तर आपण याला इन म्हणू. वी आर इन द क्लास. आता समजा दीदी जर मी बॉटलच्या अंदर पाणी ठेवलं त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? ओके, वॉटर इज इन द बॉटल. ओके, सो तू सांगू शकेल याच्यामध्ये काय आहे? ही मुलगी एका रूमच्या अंदर बसली आहे, तर ते आपण काय म्हणू? इज इन. ओके, नाईस. सो द नेक्स्ट वन इज ऑन. सिमिलरली आता समजा एखादे सरफेस आहे त्याच्यावर कुठले ऑब्जेक्ट ठेवला आहे तर आपण त्याला ऑन म्हणू. ऑनचा अर्थ असते च्या वर. आता समजा ही सरफेस आहे, याच्यावर मी उभा आहे तर मी म्हणेल की आय एम ऑन दिस फ्लोअर. श्वेता दीदी, आता मी समजा एक बुक आहे ती टेबलवर ठेवली आहे तर आपण मी त्याला काय म्हणू? इज ऑन द टेबल. ओके, तर जैनिल भाई याच्यावर इथे हा कॉफीचा कप टेबलवर आहे तर सिमिलरली आपण काय म्हणू? इज ऑन द टेबल. ओके, नाईस. ओके, विथ म्हणजे च्या सोबत. डझंट मॅटर इफ आपण व्यक्तीबद्दल बोलत आहे किंवा कुठल्या ऑब्जेक्टबद्दल बोलत आहे. मला पिझ्झासोबत सॉस खायला आवडते तर मी म्हणेल आय लव्ह टू ईट पिझ्झा विथ सॉस. सो मला दूधसोबत बिस्किट्स घ्यायला आवडते तर आय लव्ह टू टेक बिस्किट्स विथ मिल्क. सिमिलरली आता प्रज्वलदा, मी पेनने लिहित आहे तर आपण त्याला काय म्हणू? आय राईट विथ पेन. हां, तर आशिष याच्यामध्ये ही मुलगी तिच्या फ्रेंड्सबद्दल तू काय म्हणशील? शी इज विथ हर फ्रेंड. नाईस. अबाउटचा अर्थ असतो ज्याबद्दल. जर आपल्याला कुठल्या स्पेसिफिक लोकांच्या बद्दल किंवा कुठल्या ऑब्जेक्टबद्दल काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर आपण अबाउट यूज करतो. आता मला माझ्या या शर्टबद्दल सांगायचं आहे तर मी सांगेल आय एम टॉकिंग अबाउट दिस शर्ट. जर मला बॅचबद्दल सांगायचं आहे तर मी म्हणेल की आय एम टॉकिंग अबाउट दिस बॅच. निधी दीदी, याची ही पिक्चर काय डिस्क्राईब करते तू सांगू शकशील? ओके, द पिक्चर इज टॉकिंग अबाउट द किंग. नाईस. सिमिलरली अबाउट आणि ऑफ थोडं जवळपास सेम आहे, पण याच्यामध्ये गोष्टी थोड्या स्पेसिफिक होऊन जातात. जर आपण एका स्पेसिफिक ऑब्जेक्टबद्दल आणखी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देत असेल की मला सांगायचं आहे की हा जो शर्ट आहे हा क्रीम कलरचा आहे तर मग मी हे म्हणाल की दिस शर्ट इज ऑफ क्रीम कलर. अबाउट क्रीम कलर नाही म्हणू शकत आपण. तर आता समजा ही बॅच आहे, ही बॅच इंग्लिशची आहे तर मग मी म्हणेल की दिस बॅच इज ऑफ इंग्लिश सब्जेक्ट. ठीक आहे. श्वेता दीदी, या बुकच्या कव्हरचा कलर रेड आहे तर तू काय म्हणशील याला? द कव्हर ऑफ दिस बुक इज रेड. याच्या आधी आपण ॲड घेतलं होतं. ॲडचा अर्थ असते आपण जर कुठल्या प्लेसला आहो तिथे आपण प्रेझेंट आहो, पण जर आपण त्या प्लेसला प्रेझेंट नाही आहे आणि आपण तिथे जात आहे, आपली प्रोसेस चालू आहे तिथे जाण्याची, तर आपण टू यूज करू. आता समजा मी ही बॅच खतम झाल्यावर मी माझ्या घरी जाणार तर मी म्हणेल की आय एम आफ्टर दिस क्लास आय विल गो टू माय होम. आणि दीदी, आता तू सांगू शकेल की इथे ही मुलगी स्कूलला चालली तर तू काय म्हणशील? गोइंग टू स्कूल. नाईस. याच्या आधी पण इन घेतला होता. इनचा अर्थ असतो आजच्या आत, पण इन आणि इंटूमध्ये हा फरक आहे की इन आणि इंटूमध्ये हा फरक आहे की
इनमध्ये गोष्ट आधीच त्या समजा जर आपण पाण्याच्या अंदर असू तर आपण आधीच पाण्याच्या अंदर आहे, तर इंटूमध्ये आपण पाण्याच्या अंदर जाणार आहे, त्याच्यामध्ये मोशन आहे. ठीक आहे. जर आपण जर त्या गोष्टीच्या मध्ये चाललो आहे, गेलो नाही आहे, तर आपण इंटू यूज करू. आता मी बिस्किट मिल्कमध्ये बिस्किट टाकणार आहे, तर आय विल डीप बिस्किट इन टू द मिल्क. तर श्वेता दीदी, हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये जम्प करतो, तो काय म्हणशील? जम्प इन टू द वॉटर. नाईस. सिमिलरली ऑन टू आहे. आपण ऑनचा अर्थ असते च्या वर, पण ती गोष्ट आधीच त्याच्या वर असते म्हणून आपण त्याला ऑन म्हणतो. पण जर त्या गोष्ट त्याच्या वर जात आहे, मोशन आहे, तर आपण त्याला ऑन टू म्हणू. जर आपण कुठल्या स्पेसिफिक सॉलिड ऑब्जेक्टच्या अंदर जाऊ नाही शकत. ठीक आहे. जर आपण त्याच्यावर जम्प करता आणि आपण त्याच्यावरच लँड करत आहे, त्याच्या अंदरने जाते किंवा काही होत नाही त्याच्यावर, तर आपण त्याला ऑन टू यूज करू. जसं मी जर आता इथे जम्प केलं तर मी या फ्लोअरवरच होणार आहे, मी याच्या खाली तर जाणार नाही आहे. तर मी म्हणेल की इफ आय जम्प आय विल जम्प ऑन टू द फ्लोअर. तर निधी, तू सांगशील याच्यामध्ये काय होत आहे पिक्चरमध्ये? द कॅट इज जम्पिंग ऑन टू बेड. तर आपलं असं लास्ट प्रिपोजिशन आहे बिटवीन. जर कुठल्या दोन गोष्टीच्या मधात जर कुठली गोष्ट असेल तर आपण त्याला बिटवीन यूज करतो. बिटवीनचा अर्थच असते च्या मधात. आता समजा माझ्या या दोन हातांच्या मधात काही स्पेस आहे, तर मग मी म्हणेल देर इज सम स्पेस बिटवीन माय हँड्स. माझ्या दोन कानांच्या मधात डोळे आहे, तर मी म्हणेल की माय आईज आर बिटवीन माय इयर्स. ओके. तर कोण सांगू शकते इथे काय होत आहे? ती जे सांगू शकशील दीदी? Two buildings. Nice. So this was our lecture on preposition. I hope you like it and I hope you understand. Thank you for listening to me.